दुर्गास किचनमध्ये आज आपण मॅगीलाही मागं टाकणारी आणि मॅगीपेक्षाही कमी वेळात बनणारी ही आपली पारंपरिक डिश शेवयाची खिचडी, याला शेवयाचा भातही म्हणतात किंवा उपमाही म्हणतात, हे बनवणार आहेत। अगदी सुटसुटीत, अगदी मोकळी, थोडीही चिकट नाही बनणार किंवा चिखलासारखी नाही बनणार, अशी सुंदरशी रेसिपी आज आपण बनवणार आहेत। तर पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि शेवयाची खिचडी एकदम मोकळी कशी बनवायची ना, हे मी सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर व्हिडिओ कंपल्सरी पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला याच्यातले छोट्या छोट्या ट्रिक्स ना तुमच्या लक्षात येतील। या ठिकाणी आपण ह्या शेवया घेतलेल्या आहेत, ह्या घरगुती शेवया आहेत। या शेवया आपण गव्हाची सुजी काढून बनवल्या आहेत। शेवया 2-3 प्रकारे बनतात, बारीक रवा आणि मैदा फक्त रव्याची, किंवा या प्रकारे ना अगदी हेल्दी गव्हाची सुजी काढली जाते आणि त्याच्यापासून या शेवया बनवल्या जातात। अगदी अप्रतिम लागतात, खमंग ही खूप लागतात। तर आपण ना अगोदर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये ना शेवया टाकल्या आणि त्याला असं ना खरपूस भाजून घेतलं। याचा एक ना एक कण असा ना लालसर होईपर्यंत आपण याला खमंग भाजलेला आहे। भाजताना तुम्ही 1 चमचाभर याच्यात तूपही टाकू शकता। या ठिकाणी मी तूप टाकलेलं नाही, पण पूर्ण शेवया मंद आचेवर ना अगदी खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। आता त्याच कढईमध्ये ना 2 चमचे आपण तेल टाकणार आहेत। याच्यात ना तेलाचं थोडंसं जास्त प्रमाण ठेवा। याच्यातच जातील 1 चमचा जिरे मोहरी जाईल आणि बारीक कट केलेला आपण या ठिकाणी कांदाही घालणार आहेत। याच्यामध्ये चतकोर कप आपण शेंगदाणेही घालणार आहेत। शेंगदाणे मी अगोदरच तेलात घातले, कारण ना एकदम खरपूस आणि कडक होतात ते शेंगदाणे, त्याच्यामुळे। आता हा कांदा घातल्यानंतर ना याच्यामध्ये आपण 1/4 कपपेक्षाही कमी, म्हणजे 1/4 अर्धा कप आपण याच्यात ना हे दाळवेही घालणार आहेत। आता याच्यात बाकीचे मसाले घालू। या ठिकाणी मीठ घालणार अर्धा चमचा, चतकोर चमचा हळद आणि 1 चमचा आपण या ठिकाणी काळा तिखट घालणार आहे। काळा तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखटाचाही वापर करू शकता। आता याच्यामध्ये जाईल हे आपले ना दाळवे जातील 1/4 पेक्षाही कमी। दाळवे अगोदर आपण घातले नाहीत, कारण का ते खूप टणक बनतात। छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, नेहमी लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी आपण घालणार आहेत आणि वरतून मला 1 चतकोर ग्लास पाणी लागणार आहे। आता सांगते मी, हे पाणी ना जास्त पाणी घालायचं नाही। जर शेवई जाडसर तुमची असेल तर थोडंसं जास्त पाणी वाढवा। जर अशी नाजूक शेवई असेल, पातळ शेवई असेल, तर एवढ्या क्वांटिटीसाठी 1 ग्लास आणि चतकोर ग्लास बस होतो आपल्याला पाणी। ही मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा। शेवया किती घेतल्या ते मी नक्की सांगणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच सर्व शेवया आपल्याला या पाण्यामध्ये घालायच्या आहेत। आणखीन एक महत्त्वाची ट्रिक, याच्यामध्ये शेवया थंड होऊ द्या। ज्या टायमाला आपण त्याला ना गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होऊन त्याला भाजतो ना, त्याच्यानंतर त्याला छानसं थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतरच या उकळत्या पाण्यात आपल्याला शेवया घालायच्या आहेत। थंड पाण्यामध्ये शेवई घालायची नाही, त्याच्यामुळे ना एक चिकटपणा त्याला येतो। फक्त 2 मिनिट स्लो फ्लेमवर, फक्त 2 मिनिट आपण याला झाकून ठेवलेलं आहे। पाहिलं असेल तुम्ही, किती मस्त खुल्ली खुल्ली एकदम मोकळी अशी आपली शेवई झालेली आहे। आता या स्टेजला ना एकदा आणखीन याला आपण मिक्स करूत आणि याच्यावर ना 1च मिनिट आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आहे। आणि ही शेवई केव्हाही आपण ना 80% शिजवायची आहे, पूर्ण 100% आपल्याला ही शेवई शिजवायची नाही, जेणेकरून की ही खूप गाळ होईल। आता फक्त 1 मिनिट ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ना जे आतमध्ये थोडंसं पाणी उरलं आहे तेही याच्यामध्ये शिजून जाईल। आता या स्टेजला वरून आपण तूप घालणार आहे आणि आपण गॅस टोटली बंद केलेला आहे। तूप वरून घालणार आहेत आणि याला ना 1 ते अर्धा मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहेत, जेणेकरून तूप आपलं मेल्ट होईल आणि जी आपण 80% शेवई शिजवणार होतो ना, तेही या प्रोसेसमध्ये शिजून जाईल। कढई गरम असते आणि ज्या फ्लेमवर आपण ही कढई ठेवली आहे ना, त्याची थोडीशी हलकीशी आच या कढईला लागत असते। हे बघा, अगदी व्यवस्थित आता ही शेवई ना 90% जवळपास शिजलेली आहे। आता झाकून ठेवल्यानंतर अप्रतिम शिजून जाते। आता चला मेन पार्ट तुम्हाला सांगते मी। या ठिकाणी मी शेवया घेतल्या आहेत, या ना भाजण्याच्या अगोदरच्या आहेत। आता आपल्याला
एक डिश जर शेवई बनवायची असली, एक डिशचं मेजरमेंट कसं घ्यायचं, आपल्या मुठीमध्ये जेवढी शेवई बसेल ना तेवढं एक पोह्याची डिश आपल्याला शेवईचा भात होणार आहे. तर अशा मी 3 मूठ शेवया घेणार आहे. 3 मूठ शेवयासाठी ना अर्धा कप पाणी आपल्याला लागणार आहे. म्हणजे अर्धा ग्लास आणि अर्धा ग्लास. आणि वरती जी शेवया राहिल्या आहेत ना ते थोड्याशा कमी जास्तीला म्हणून आपण घेतले. टोटल आपल्याला 3 मुठी आपण शेवया घेतल्या. तर 3 मुठीचं प्रमाण राहील अर्धा कप, असं मिळून ना 1-1.5 ग्लास आपल्याला पाणी याच्यामध्ये लागेल. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. त्याच्यानं हा अप्रतिम शेवयाची खीर बनते. मॅगीला तुम्ही विसरून जाचाल, तुमचे लहान मुलंही त्याला विसरून जातात. व्हिडिओ तर आवडलाच असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा.